नमस्कार मित्रांनो, आपण जर कोणत्याही सरकारी नोकरीकरिता स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशाच अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। चला तर आजचा आपला अभ्यासपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, आम आदमी पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आपले पर्याय आहेत ए 2010, बी 2011, सी 2012, डी 2013। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2012। आम आदमी पार्टीची स्थापना 2012 या वर्षी झाली। प्रश्न दुसरा, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान पद कोणी भूषविले? आपले पर्याय आहेत ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी सरदार वल्लभभाई पटेल, सी पंडित जवाहरलाल नेहरू, डी डॉक्टर राधाकृष्णन। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी सरदार वल्लभभाई पटेल। स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान पद सरदार वल्लभभाई पटेल यांनी भूषविले। प्रश्न तिसरा, भारताची सुवर्णकन्या म्हणून कोणास ओळखले जाते? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो। आपले पर्याय आहेत ए पी.टी. उषा, बी सायना नेहवाल, सी सानिया मिर्झा, डी कर्णम मल्लेश्वरी। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पी.टी. उषा। भारताची सुवर्णकन्या म्हणून पी.टी. उषा यांना ओळखले जाते। प्रश्न चौथा, गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? आपले पर्याय आहेत ए मिथेन, बी कार्बन डायऑक्साईड, सी ॲसिटिलीन, डी इथिलीन। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मिथेन। गोबर गॅसचा प्रमुख घटक मिथेन आहे। प्रश्न पाचवा, महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर खालीलपैकी कोण आहे? आपले पर्याय आहेत ए पार्वती जोशी, बी क्रांती जोशी, सी आनंदीबाई जोशी, डी यापैकी नाही। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आनंदीबाई जोशी। महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ह्या आहेत। प्रश्न सहावा, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? आपले पर्याय आहेत ए न्यायमूर्ती सुजाता मनोहर, बी न्यायमूर्ती लैला सेठ, सी न्यायमूर्ती फातिमा बीबी, डी न्यायमूर्ती ताहिल रामानी। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी न्यायमूर्ती फातिमा बीबी। सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती फातिमा बीबी ह्या होत्या। प्रश्न सातवा, भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? आपले पर्याय आहेत ए 2002, बी 2003, सी 2004, डी 2005। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 2005। भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा 2005 या वर्षी संमत करण्यात आला। प्रश्न आठवा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आपले पर्याय आहेत ए मीरा बोरवणकर, बी रश्मी शुक्ला, सी तेजस्विनी सातपुते, डी आशालता देसाई। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी रश्मी शुक्ला। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली। प्रश्न नववा, मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात? आपले पर्याय आहेत ए फॉस्फरस, बी कॅल्शियम, सी जिप्सम, डी सिलिका। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जिप्सम। मातीची आम्लता कमी करण्यासाठी जिप्सम हा घटक मिसळतात। प्रश्न 10वा, 101वी घटना दुरुस्ती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आपले पर्याय आहेत ए अबकारी कर, बी उत्पन्न कर, सी विक्री कर, डी सेवा व वस्तू कर। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी सेवा व वस्तू कर। 101वी घटना दुरुस्ती ही खालीलपैकी सेवा व वस्तू कर यांच्याशी संबंधित आहे। मित्रांनो, एक विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, यामुळे आपला नक्कीच फायदा होणार आहे आणि आम्हाला देखील नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळणार आहे। चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा, उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतो?
आपले पर्याय आहेत ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी राज्यपाल, डी मुख्यमंत्री. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती. उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात. प्रश्न 12वा. दंतक्षय रोखण्यासाठी खालीलपैकी कोणते खनिज द्रव्य महत्त्वाचे ठरते? आपले पर्याय आहेत ए सोडियम, बी आयोडीन, सी लोह, डी फ्लोरीन. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी फ्लोरीन. दंतक्षय रोखण्यासाठी खालीलपैकी फ्लोरीन हे खनिज द्रव्य महत्त्वाचे ठरते. प्रश्न 13वा. टाइम्स मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणाला मिळाला? आपले पर्याय आहेत ए नरेंद्र मोदी, बी जो बायडन, सी टेलर स्विफ्ट, डी ऋषी सुनक. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी टेलर स्विफ्ट. टाइम्स मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर 2023 पुरस्कार टेलर स्विफ्ट यांना मिळाला. प्रश्न 14वा. जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? आपले पर्याय आहेत ए 9 डिसेंबर, बी 10 डिसेंबर, सी 11 डिसेंबर, डी 12 डिसेंबर. आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी 10 डिसेंबर. जागतिक मानवी हक्क दिवस 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. प्रश्न 15वा. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? आपले पर्याय आहेत ए समाजवादी, बी साम्राज्यवादी, सी लोकशाहीवादी, डी प्रजासत्ताक. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी साम्राज्यवादी. भारत हे खालीलपैकी साम्राज्यवादी या प्रकारचे राष्ट्र नाही. प्रश्न 16वा. थॉमस माल्थस सिद्धांत कशासंबंधी आहे? आपले पर्याय आहेत ए लोकसंख्या, बी आर्थिक विकास, सी दारिद्र्य, डी निरक्षरता. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लोकसंख्या. थॉमस माल्थस सिद्धांत लोकसंख्या संबंधी आहे. प्रश्न 17वा. भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे? आपले पर्याय आहेत ए लाल किल्ला, बी चित्तोडगड किल्ला, सी गोवळकोंडा किल्ला, सी मेहरणगड किल्ला. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चित्तोडगड किल्ला. भारतातील सर्वात मोठा किल्ला चित्तोडगड किल्ला हा आहे. प्रश्न 18वा. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याला किनारपट्टी नाही? आपले पर्याय आहेत ए पश्चिम बंगाल, बी गुजरात, सी ओरिसा, डी झारखंड. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी झारखंड. भारतातील खालीलपैकी झारखंड या राज्याला किनारपट्टी नाही. प्रश्न 19वा. भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? आपले पर्याय आहेत ए ईशान्य, बी आग्नेय, सी नैऋत्य, डी वायव्य. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी आग्नेय. भारताच्या आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आहे. प्रश्न 20वा. लोकसभा व राज्यसभा सदस्यांना कोणत्या नावाने संबोधले जाते? आपले पर्याय आहेत ए खासदार, बी आमदार, सी नामदार, डी यापैकी नाही. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए खासदार. लोकसभा व राज्यसभा सदस्यांना खासदार या नावाने संबोधले जाते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.